स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी उपयुक्त असणारे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात शेकरूंसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य, 2 भीमाशंकर अभयारण्य, 3 फणसाड अभयारण्य, 4 फणसाड अभयारण्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर अभयारण्य हे महाराष्ट्रात शेकरूंसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 2, ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या संतांनी लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे, 2 संत तुकाराम महाराज, 3 संत गाडगेबाबा, 4 संत तुकडोजी महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज. ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 3, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 सरन्यायाधीश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतींकडे देतात. प्रश्न क्रमांक 4, विजेच्या दिव्यांमध्ये कोणता धातू आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 तांबे, 2 बारा, 3 टंगस्टन, 4 लोह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टंगस्टन. विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन हा धातू आढळतो. प्रश्न क्रमांक 5, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 अनुताई वाघ, 2 साने गुरुजी, 3 विनोबा भावे, 4 संत तुकडोजी महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांचे आहे. प्रश्न क्रमांक 6, राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 भीमा नदी, 3 नर्मदा नदी, 4 भोगावती नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भोगावती नदी. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 7, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 अमरकंटक, 4 गंगोत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 13 सप्टेंबर, 2 14 सप्टेंबर, 3 16 सप्टेंबर, 4 25 सप्टेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 गोवा, 2 सिक्कीम, 3 अरुणाचल प्रदेश, 4 आसाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटे राज्य आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील मधासाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते? ऑप्शन क्रमांक 1 माघर, 2 लोणी, 3 भिलार, 4 उभादांडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 माघर. महाराष्ट्रातील मधासाठी प्रसिद्ध असलेले गाव हे माघर आहे. प्रश्न क्रमांक 11, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली, 2 कलकत्ता, 3 चर्चगेट, 4 सिकंदराबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चर्चगेट. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट येथे आहे. प्रश्न क्रमांक 12, रेबीज हा रोग खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या चावल्याने होतो? ऑप्शन क्रमांक 1 मांजर, 2 उंदीर, 3 ससा, 4 कुत्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुत्रा. रेबीज हा रोग कुत्रा या प्राण्याने चावल्यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 13, फेसबुकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 2000, 2 2004, 3 2002, 4 2008. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2004. फेसबुकची स्थापना ही 2004 रोजी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14, नर्मदा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 तवा नदी, 2 कृष्णा नदी, 3 भीमा नदी, 4 गिरणा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तवा नदी. नर्मदा नदीची सर्वात लांब उपनदी आहे तवा नदी. प्रश्न क्रमांक 15, माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 गुजरात, 4 तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे तामिळनाडू.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.